येथील मॉडर्न संगणक विज्ञान व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयातील गंभीर प्रशासकीय निष्काळजीपणामुळे संगणक विज्ञान विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थ्याला परीक्षेपासून वंचित राहावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी विद्यार्थ्यांनी थेट स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार मांडल्याने प्रकरणाला गांभीर्य प्राप्त झाले आहे। वसमत जिल्हा हिंगोली येथील रहिवासी सिद्दीकी सुमेर हा विद्यार्थी सदर महाविद्यालयात संगणक विज्ञान विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे। त्याने दिनांक 6 मार्च 2025 रोजी उन्हाळी सत्राच्या परीक्षेसाठी डिझाइन अँड ॲनालिसिस ऑफ अल्गोरिदम या विषयाचा परीक्षा अर्ज प्रत्यक्ष पद्धतीने योग्यरित्या भरून परीक्षा शुल्कही जमा केले होते। मात्र विषय नमूद असतानाही महाविद्यालयाकडून विद्यार्थ्याला कोणताही विषय नमूद नसलेले कोरे प्रवेशपत्र देण्यात आले। ही बाब तात्काळ महाविद्यालय विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली। तथापि वेळेत दुरुस्ती न झाल्याने विद्यार्थ्याला संबंधित परीक्षा देता आली नाही। या प्रकारामुळे त्याचे शैक्षणिक नुकसान झाले असून मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे विद्यार्थ्याने नमूद केले आहे। यानंतर विद्यार्थ्याने दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी जुन्या अभ्यासक्रमानुसार पुन्हा परीक्षा अर्ज सादर केला। मात्र यावेळीही प्रशासकीय समन्वयाअभावी नव्या अभ्यासक्रमानुसार इतर विषयांचे प्रवेशपत्र देण्यात आले। विशेष म्हणजे मूळ विषयाचा प्रवेशपत्रावर पुन्हा एकदा उल्लेख नसल्याचे स्पष्ट झाले। या सततच्या प्रशासकीय चुकांमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा हक्क हिरावला गेल्याचा आरोप करत संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षा विभाग, महाविद्यालय प्रशासन व उच्च शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे। दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय तसेच आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। मॉडर्न महाविद्यालयातील ढिसाळ प्रशासनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येत असल्याची तीव्र प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे।